ठोकलं बाबा इथं बी काय विषय बाबा हे लोक काय गाड्या दमान चालत शिकणार नाही बा कधीच. थांबा सगळं सांगतो पहिल्यापासून बघा. राम राम मंडळी, मी तुमचं मी तर सकाळ सकाळी गोप्या आला आपल्याकडे ना आपण निघालो डायरेक्ट मडीला जातच होतं का रस्त्यात भेटले आपल्याला प्रभू श्रीरामांचे भक्त डायरेक्ट दिंडीचे दर्शन. मग काय दर्शन बिर्शन घेतले निघालो सरळ. मग काय पैठण ओलांडून डायरेक्ट निघालो शेवगावच्या दिशेने आणि या आपल्या गोदावरीचं दर्शन घेतलं मस्त पैकी. कस काय आपली गोदावरी नदी विषय आहे का तिथं, ते सगळं जाऊ द्या. मग काय फायनली पोहोचलो आपण मडीच्या कमानी जवळ. इथं यायला आपल्याला लागला डायरेक्ट 1.5 तास. मग काय पोहोचलो मंदिराजवळ, गाडी बिडी पार्किंगला लावली, निघालो डायरेक्ट दर्शनाला. या अशा पायऱ्या चढ्यात पटापट पटापट आलो डायरेक्ट वरती येऊन बघतो तर डायरेक्ट एवढी फुल गर्दी इथं. म्हणलं काय विषय आज काय. आम्ही आलतो डायरेक्ट आरतीच्या टायमाला, म्हणलं बरं झालं लवकर आलो. मग काय बारी बिरी लागलो असं मस्त पैकी दर्शन बिर्शन घेतलं. आता फोन तर अलाउड नव्हता आतमध्ये, पण तुमचा भाऊ असल्यावर तिथं विषय आहे का. आता हे बघा इथं कसलं वातावरण मस्त आबळ बिबळ आलेलं आहे वरून एकदम भारी. आणि मला तुम्हाला दाखवायचं आता ह्यो हत्ती, पण हे मधातच दुसरं कोणतरी आला. आता बघून येतं टक्कलच. मग काय आता दर्शन वगैरे तर झालं, पण गोप्याला इथं बांधायचा होता तो धागा. मग काय त्यांनी बिंदिला मस्त पैकी. आता त्याला विचारलं ह्यो धागा कशामुळे बांधला, तो म्हणतो मला तर माहित नाही, मी लोक बांधते म्हणून आपण बी बांधायचा. आता तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा तेवढं. दर्शन झालेच होते. मग काय धागा वगैरे बांधला, निघालो तिथून काढी. मग काय तिथून काढी गोप्याची पसर निघालो डायरेक्ट मच्छिंद्रनाथ गडाकडे. आणि तिथं असं मस्त वातावरण, पाणी बिनी वाहत होतं डोंगरावरून भारी एकदम. आता इथं गडावर चढायला 2 ऑप्शन होते, एक तर पायऱ्यान जायचं ह्या, नाही तर मग डायरेक्ट रोडनी सरळ पुढून समोरून जायचं. मग काय तुमच्या भावानी पहिलं ऑप्शन घेतलं म्हणे जायचं आता डायरेक्ट पै. मग काय निघालो डायरेक्ट पंप मध्ये तर निघालो डायरेक्ट पै. मग काय अर्ध्यात आल्यावर झाले ना आलं सुरू, असं दमलो खायचून विचारूच ना. फायनली वर पोहोचलो, दर्शन वगैरे केले. बघतो इथं भरपूर गर्दी होती तशी. म्हणलं तर आता येवगड भविष्य काळात असं होणार आहे आणि त्याचं काम सुरू पण झालेलं आहे बरं का. पुढं काय झालं ते बघण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करून घ्या, तिथं विषय आहे. ठोकलं बाबा इथं बी काय विषय बाबा हे लोक काय गाड्या दमान चालत शिकणार नाही बा कधीच. थांबा सगळं सांगतो पहिल्यापासून बघा. राम राम मंडळी, मी तुमचं मी तर सकाळ सकाळी गोप्या आला आपल्याकडे ना आपण निघालो डायरेक्ट मडीला जातच होतं का रस्त्यात भेटले आपल्याला प्रभू श्रीरामांचे भक्त डायरेक्ट दिंडीचे दर्शन. मग काय दर्शन बिर्शन घेतले निघालो सरळ. मग काय पैठण ओलांडून डायरेक्ट निघालो शेवगावच्या दिशेने आणि या आपल्या गोदावरीचं दर्शन घेतलं मस्त पैकी. कस काय आपली गोदावरी नदी विषय आहे का तिथं, ते सगळं जाऊ द्या. मग काय फायनली पोहोचलो आपण मडीच्या कमानी जवळ. इथं यायला आपल्याला लागला डायरेक्ट 1.5 तास. मग काय पोहोचलो मंदिराजवळ, गाडी बिडी पार्किंगला लावली, निघालो डायरेक्ट दर्शनाला. या अशा पायऱ्या चढ्यात पटापट पटापट आलो डायरेक्ट वरती येऊन बघतो तर डायरेक्ट एवढी फुल गर्दी इथं. म्हणलं काय विषय आज काय. आम्ही आलतो डायरेक्ट आरतीच्या टायमाला, म्हणलं बरं झालं लवकर आलो. मग काय बारी बिरी लागलो असं मस्त पैकी दर्शन बिर्शन घेतलं. आता फोन तर अलाउड नव्हता आतमध्ये, पण तुमचा भाऊ असल्यावर तिथं विषय आहे का. आता हे बघा इथं कसलं वातावरण मस्त आबळ बिबळ आलेलं आहे वरून एकदम भारी. आणि मला तुम्हाला दाखवायचं आता ह्यो हत्ती, पण हे मधातच दुसरं कोणतरी आला. आता बघू